टाळण बावड्या कसं मास्तर म्हणेन तसं तुला वर्ग समीकरण माहिती का म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. चल मग मी एक गपकन सोडून दाखवतो बघ. x² + 7x + 12 = 0 अशा दोन संख्या शोधायच्या की ज्याची बेरीज किती आली पाहिजे बावड्या 7 आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे खपकन 12 आला पाहिजे. कोड हे एन्जॉय मध्ये अरे सहज. चल मग शोधू आपण बघ. 4 आणि 3 या बघ दोघांची बेरीज किती आली रे 7 आणि 4 गुणिले 3 किती होते 12 म्हणजे मधल्या पदा एवढी बेरीज आली का आणि शेवटच्या पदा एवढा गुणाकार आला का. हुशारी नाही तायडे मी कोणाला सांगू नको. चल मग आणि यालाच आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो बाळांनो रूट्स म्हणतो किंवा मराठीमध्ये मुळं म्हणतो. काय म्हणतो मुळं म्हणतो. चल मग सोडून दाखवतो मग बघ. x² ला x². त्यानंतर आता काय नवीन रूट आले ना 4x + 3x + 12 = 0. त्यानंतर x कॉमन काढायचा मग काय राहतं भावड्या x+4 राहते मग +3 कॉमन काढायचे परत प्लसला प्लस 3 ने 12 ला भागून घे 3 चोक 12 = 0. दोन ब्रॅकेट सारखे आले तर समजा आपलं दुकान बरोबर आहे नाही तर दुकान लागलेलं आहे समजून घ्यायचं. मग दोन्ही पैकी एक गपकन मांडायचं आणि हे बाहेर फिरणारे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये गपकन मांडून टाकायचे = 0. असं हरून खेळून गपकन जमलं पाहिजे भावड्या. खरंच मग 98-99% पडते नाही तर मग जातो 35%वर. चल मग गपकन मग x+4 = 0 किंवा x+3 = 0 कारण या दोघांचा मामा 0 आहे म्हणून दोघांना 0 देऊन टाकला. x ला x +4 तिकडे गेल्यानंतर काय झाले रे भावड्या -4 आणि x +3 तिकडे गेल्यानंतर काय झाले भावड्या -3. अशा प्रकारे या गणिताचा स्वाहा झाला. चल मग हे गपकन एकदा बघून घे आणि तू याचा गपकन स्वाहा कर आणि फेक उत्तर कमेंट मध्ये.